Chemistry, Standard 12. We are discussing chapter number 9, Coordination Compounds, part 12. We are discussing isomerism in coordination compounds. Isomers means compounds having same molecular formula but different structures or different spatial arrangement of atoms. If they have different structure and same molecular formula, then they are called as constitutional or structural isomers. If compounds have same molecular formula but different spatial arrangement of atoms, then they are called as stereoisomers. There are two types of stereoisomers, geometric or distereoisomers, and second type is optical isomers or enantiomers. While compounds having molecular formula but different structures are called as constitutional or structural isomers. There are four types of constitutional or structural isomers in coordination compound. That four types are linkage isomers, coordination isomers, ionization isomers, and solvate isomers. We have discussed two types of isomers and remaining two types of isomerism of structural isomerism. Today we are going to discuss. कोऑर्डिनेशन आयसोमर्स, स्ट्रक्चरल आयसोमर मधला सी टाइप, तिसरा टाइप. तर ह्या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. CONH36 CrCN6 ह्याच्यामध्ये दोन कॉम्प्लेक्स आयन आहे, एक कॅटायनिक आणि एक ॲनायनिक. हे दोन्ही कॉम्प्लेक्स मिळून एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झाला. ह्याच्यात काय झालंय बघूया. ह्याच्यात मेन मेटल आहे कोबाल्ट आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स आयनमध्ये मेन मेटल आहे क्रोमियम. कोबाल्ट बरोबर लिगँड आहेत 6 अमोनिया आणि क्रोमियम बरोबर लिगँड आहेत 6 सायनो लिगँड्स. हा एकच कॉम्प्लेक्स आहे. आता दुसरा त्याच्यासारखाच कॉम्प्लेक्स आहे जो दोन कॉम्प्लेक्स आयननी बनलेला आहे, तर CrNH36 आणि COCN6. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा. इथं कोबाल्ट बरोबर अमोनिया लिगँड होते, पण इथं कोबाल्ट बरोबर सायनो लिगँड आले आणि त्या अमोनिया लिगँड क्रोमियमकडे गेले. इथं क्रोमियमकडे सायनो लिगँड होते, त्याच्या कोबाल्टचे अमोनिया लिगँड त्याच्याकडे आले आणि त्याच्यापासले सायनो लिगँड कोबाल्टकडे गेले. म्हणजे फक्त लिगँडची एक्सचेंज झाली. कोबाल्टचे अमोनिया लिगँड क्रोमियमकडे गेलेत आणि क्रोमियमचे सायनो लिगँड कोबाल्टकडे गेलेत. जर बघायला गेलं तर दोघांचा फॉर्म्युला सेम आहे. दोघाकडेही कोबाल्ट आहे, दोघाकडेही क्रोमियम आहे, दोघाकडेही 6 अमोनिया आहे, दोघाकडेही 6 सायनो आहेत, परंतु फक्त लिगँडचे अदलाबदल झाले. त्यावेळेस अशा आयसोमर्सला म्हणतात कोऑर्डिनेशन आयसोमर्स. कोऑर्डिनेशन आयसोमर्स म्हणजे काय? कोऑर्डिनेशन आयसोमर्स शो द इंटरचेंज ऑफ लिगँड्स. तिथं लिगँडची अदलाबदल झालेली असते, इंटरचेंज अदलाबदल बिटवीन कॅटायनिक अँड ॲनायनिक स्फेअर्स ऑफ डिफरंट मेटल आयन्स. कॅटायनिक आणि ॲनायनिक स्फेअर एका कॉम्प्लेक्समध्ये 2-2 स्फेअर असतात. तिथं लिगँडची इंटरचेंज झालेली असते, त्यावेळेस त्याला कोऑर्डिनेशन आयसोमर्स असं म्हणतात. चौथा टाईप इन आयसोमर फर्स्ट जो आपण आता बघितला. कोबाल्ट इज लिंक्ड टू अमाइन लिगँड अँड क्रोमियम इज लिंक्ड टू सायनाइड लिगँड. In isomer 2 the ligands corresponding to metals are interchanged. दुसऱ्या आयसोमरमध्ये त्यांच्या लिगँडचे अदलाबदल झाले. कोबाल्ट कोऑर्डिनेट्स विथ सायनाइड लिगँड अँड क्रोमियम टू अमोनिया लिगँड. फर्स्ट अँड 2 जे दोन होते ते आर एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेशन आयसोमर्स. सॉल्वेट आयसोमर्स चौथा प्रकार म्हणजे डी. त्यांनाच हायड्रेट आयसोमर्स म्हणतात, ज्यावेळेस पाणी सॉल्व्हंट असेल. सॉल्वेट म्हणजे सॉल्व्हंटमुळे तयार झालेले आयसोमर्स. जर पाणी सॉल्व्हंट असेल तर त्यांना सॉल्वेट आयसोमरच्या ऐवजी हायड्रेट आयसोमर म्हणतात, कारण हायड्रा नाव हे पाण्याला असतं. आपण अशीच एक टर्म बघितली होती, सॉल्वेशन आणि हायड्रेशन. तसंच सॉल्वेट आयसोमर्स म्हणजे कोणताही सॉल्व्हंट असेल तर, आणि हायड्रेट आयसोमर्स कधी म्हणायचं ज्यावेळेस पाणी पर्टिक्युलर सॉल्व्हंट असेल तर. म्हणजे हायड्रेट आयसोमर ही सॉल्वेट आयसोमरची एक केस आहे. काय आहे बघूया. उदाहरणाकडे बघितलं की आपल्याला लगेच समजतं काय झालंय. बघा इथं सेंट्रल मेटल आहे क्रोमियम, कॉम्प्लेक्सला 6 वॉटर लिगँड आहे आणि बाहेर काउंटर आयन 3 क्लोरीन आहे. म्हणजे हे लिगँड नाही, ते काउंटर आयन आहे. तर त्याचा जो आयसोमर आहे त्याच्याकडे काय झाले, त्याच्याकडे 6च्या ऐवजी 5च H2 आहेत आणि बाहेरच्या काउंटर आयन एक Cl आतमध्ये आलाय आणि आतला एक H2O बाहेर गेलाय. म्हणजेच इथं 6 H2O कोऑर्डिनेशन स्फेअरमध्ये होते.
त्याच्याऐवजी ह्या कॉम्प्लेक्समध्ये 5 H2O राहिलेत आणि एक H2O कोऑर्डिनेशन स्फेअरच्या बाहेर कुठे गेलाय तर आयोनायझेशन स्फेअरमध्ये गेलाय. म्हणून ज्यावेळेस वॉटर म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्यूलची एक्सचेंज होते कोऑर्डिनेशन स्फेअरकडून आयोनायझेशन स्फेअरकडे. आता या दोन्ही कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला बघा. दोघाकडे क्रोमियम आहे, दोघाकडे 6 H2 आहे, दोघाकडेही 3 क्लोरीन आहे. म्हणजे ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु हा आणि हा मात्र सेम नाही. आपल्याला डिटेल स्ट्रक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं की ह्याच्या कोऑर्डिनेशन स्फेअरमध्ये 6 H2 आहेत आणि ह्याच्या कोऑर्डिनेशन स्फेअरमध्ये 5 H2 आणि 1 Cl आहे. म्हणजे हे दोघं सारखे नाहीत. जर तुम्ही कलर बघितले तर त्या कलर फिजिकल प्रॉपर्टी सगळ्या बदल येतील. मग कशाचा बदल झाला यांच्यात? दोघाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु H2O लिगँडची मात्रा बदल झाली कोऑर्डिनेशन स्फेअरकडून आयोनायझेशन. आणि म्हणून असंच आपण बघितलं होतं आयोनायझेशन आयसोमर्समध्ये. आणि म्हणून हा सॉल्व्हेट आयसोमर हा आयोनायझेशन आयसोमर्स आहे. फक्त लिगँडच्या ऐवजी तिथं सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल एक्सचेंज होतात. म्हणजे लिगँडचं जर एक्सचेंज झाली कोऑर्डिनेशन आणि आयोनायझेशन स्फेअरमध्ये तर त्याला आपण आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतो. आणि लिगँडच्या ऐवजी सॉल्व्हंटची जर एक्सचेंज झाली कोऑर्डिनेशन स्फेअरकडून आयोनायझेशन स्फेअरकडं तर त्याला सॉल्व्हेट आयसोमर्स म्हणतात. आणि पाणी जर सॉल्व्हंट असेल तर त्याला हायड्रेट आयसोमर्स म्हणतात. दीज आर सिमिलर टू आयोनायझेशन आयसोमर्स. इन ए कंपाऊंड फर्स्ट द सॉल्व्हंट वॉटर इज डायरेक्टली बॉन्डेड टू क्रोमियम. In compound 2, H2 appears as the free solvent molecule, हा free solvent molecule. Therefore, first and second represent solvent or hydrate isomers. Next point, stability of coordination compounds. Coordination compounds stable का आहेत याचं उत्तर अगोदर सिडविक नावाच्या सायंटिस्टने देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अनेक उदाहरणं अशी आढळली की त्याला ते एक्सप्लेन करता आलं नाही. आणि मग ह्या जी आपण आत्ता बघितलं त्याच्या बेसिसवर कशी स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येईल ते बघायचं आहे. आणि म्हणून बघूया स्टॅबिलिटी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची कशी एक्सप्लेन करता येईल. द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कॅन बी एक्सप्लेन बाय नोईंग देअर स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. एखादा कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल तर त्याची स्टॅबिलिटी जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण त्याचा अगोदर स्टॅबिलिटी कॉन्स्टंट काढला पाहिजे. तो स्टॅबिलिटी कॉन्स्टंट काढल्यानंतर आपल्याला त्याची स्टॅबिलिटी समजून येईल. द स्टॅबिलिटी इज गव्हर्न्ड बाय मेटल अँड लिगँड इंटरॅक्शन. मेटल कोणता आहे आणि लिगँड कोणते आहेत, त्यांच्यात कोणते इंटरॅक्शन आंतरक्रिया झाले त्याच्यावर त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी डिपेंड असते. इन दिस द मेटल सर्व ॲज इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर while the ligand as a Lewis base it is electron donor. बघा कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये मेटल हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतो जोड्या कुणाकडनं लिगँडकडनं. म्हणजेच लिगँड इलेक्ट्रॉन डोनर असतो, म्हणजेच तो लिविस बेस असतो. मेटल हा लिविस ॲसिड असतो. लिविसच्या भाषेत जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात ते ॲसिड असतात आणि जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते बेसेस असतात. म्हणजेच लिगँड हे लिविस बेसेस आहे. मग आपण ॲसिड बेसची रिॲक्शन सारखी यांची रिॲक्शन लिहू शकतो. मेटल ॲसिड लिगँड बेस. म्हणून द मेटल लिगँड इंटरॅक्शन कॅन बी रिअलाइज्ड ॲज लिविस ॲसिड लिविस बेस इंटरॅक्शन. आणि म्हणून मेटल आणि लिगँडमध्ये जे बॉन्ड होतात, जी आंतरक्रिया होते त्याला आपण लिविस ॲसिड लिविस बेस इंटरॅक्शन असं म्हणू शकतो. म्हणजेच मेटल हे लिविस ॲसिड आहेत आणि लिगँड हे लिविस बेस आहेत. जेवढी त्यांची इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असेल तेवढी त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त असेल. स्ट्रॉंगर द इंटरॅक्शन बेटर इज द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. मग ह्याच्याच आधारे आपण मेटल आणि लिगँडमधला बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे आणि तो किती स्टेबल आहे कंपाऊंड कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे ठरवू शकतो. त्यासाठी आपल्याला ॲसिड बेस थेअरी वापरायचे, जे आपण 11वीला शिकलो होतो आयोनिक इक्विलिब्रियामध्ये. म्हणून समजा आपण एक इक्विलिब्रियम गृहीत धरूया. कन्सिडर द इक्विलिब्रियम फॉर द मेटल लिगँड इंटरॅक्शन Ma प्लस NLX मायनस. इथं डबल ॲरो पाहिजे, रिव्हर्सिबल ॲरो. Ma प्लस म्हणजे कुठलाही मेटल आयन. आता उदाहरणार्थ कुठलाही मेटल आयन म्हणजे एक उदाहरण म्हणून बघूया. Cu प्लस. Cuच्या डोक्यावर 2 प्लस असतं, Alच्या डोक्यावर 3 प्लस असतं. म्हणजे कुठलाही चार्ज असू शकतो मेटलच्या आयन. म्हणून कुठलाही असं एक उदाहरण घेण्याच्या ऐवजी त्यांनी घेतलं M. मग त्याच्यावर +2 +3 +1 कुठलाही चार्ज असू शकतो म्हणून आपण चार्ज घेतलाय. म्हणजे हा एक व्हेरिएबल आहे, बदलू शकतो, 2 असू शकतो 3 असू शकतो. आता
त्याच्या भोवती एन लिगँड असणार आहे, म्हणजे अनेक लिगँड असणार आहेत एका मेटल आयन भोवती. उदाहरणार्थ CuCN6. एका कॉपर मेटल आयन भोवती किती लिगँड असतात? 6. म्हणजे इथं एनची किंमत झाली 6. म्हणून लिगँडची संख्या 4 असू शकते, 6 असू शकते, 8 असू शकते. म्हणून आपण अक्षर मानलं एन. लिगँड साठी एल अक्षर वापरलं आणि लिगँडवर नेहमी कुठला तरी चार्ज असतो, Cn मायनस, NO2 मायनस. मग -1 असेल, काहीवर -2 असेल, SO4 वर 2 मायनस असतो. असा कुठलाही मायनस चार्ज असेल म्हणून आपण त्या लिगँडवरचा चार्ज मानला -x. तर त्यावेळेस एक कॉम्प्लेक्स तयार होतो मेटल आणि लिगँडच्या इंटरॅक्शनमधनं. त्या कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला असा असतो, मेटल लिगँडची संख्या n आणि त्या डोक्यावर त्यांचा चार्ज किती येतो, तर ह्या दोघांच्या चार्जची बेरीज करावी लागते. मेटलचा चार्ज A+ आणि एका लिगँडचा चार्ज आहे x-. मग n लिगँडचा चार्ज झाला nx-. म्हणजेच कॉम्प्लेक्सवर किती चार्ज येतो? A+ + nx-. एक उदाहरणाद्वारे समजावून सांगतो. समजा Cu2+ NH3 जर एकत्र आले 4 अमाइन लिगँड तर कोणता कॉम्प्लेक्स तयार होतो? CuNH4. बघा, CuNH3 म्हणजेच जे लिगँड आहेत तेवढे तिथं आपण खाली लिहितो. म्हणून इथं आपण n लिगँड घेतले होते म्हणून इथं मेटल आणि लिगँडच्या खाली इथं n लिहिलं. आता त्याच्यावरचा चार्ज किती असेल? ह्याच्यावरचा चार्ज किती असेल? कॉपरवरचा चार्ज घ्यावा लागेल आपल्याला +2 प्लस 4 गुणुले अमोनियाचा चार्ज घ्यावा लागेल 0. म्हणजे 4 गुणुले 0 0 +2 चार्ज. म्हणजेच जर आपल्याला कॉम्प्लेक्सवरचा चार्ज काढायचा असेल, मेटलवरचा चार्ज आणि लिगँडवरचा चार्ज ह्याची बेरीज करावी लागते. म्हणून इथं मेटलवरचा चार्ज होता A+ आणि लिगँडवरचा चार्ज होता x-. पण त्यांची संख्या n होती म्हणून त्याला n न गुणलं. म्हणून कॉम्प्लेक्सवरचा चार्ज काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. मेटलवरचा चार्ज प्लस लिगँडवरचा चार्ज आणि लिगँडवरच्या चार्जला त्याच्या संख्येनं गुणायचं. उदाहरणार्थ आता आपल्याला समजा ह्या कॉम्प्लेक्सचा चार्ज काढायचा आहे AgCN2. इथं काय असेल ते Agचा चार्ज काय घ्यायचा म्हणजे +1. CNचा चार्ज काय -1. त्याची संख्येनं त्याला गुण 2 आणि ह्या दोघांची बेरीज करायची. -1 × 2 -1 +1 -1. म्हणून ह्याच्यावर काय चार्ज असेल? 1- असा आपण चार्ज नंबर काढतो. तो म्हणजेच हा चार्ज नंबर आहे. म्हणजेच टोटल कॉम्प्लेक्सचा चार्ज आहे. त्यासाठी आपल्याला मेटलच्या चार्जची आणि लिगँडच्या चार्जला लिगँडच्या संख्येनं गुणून त्या दोघांची बेरीज करावी लागते. वेअर A इज चार्ज ऑन मेटल, x इज चार्ज ऑन लिगँड, A++ nx-. बघा, A म्हणजे चार्ज ऑन मेटल, x म्हणजे चार्ज ऑन लिगँड अँड A++ nx- म्हणजे हा टोटल आकडा म्हणजे चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आहे. त्यालाच आपण चार्ज नंबर म्हणतो रिस्पेक्टिव्हली. मग मेटल आणि लिगँड मधली आपण रिॲक्शन लिहिली. कोणती रिॲक्शन लिहिली होती? मेटल वर A+ चार्ज मानला होता, लिगँडची संख्या n, लिगँडवर x- चार्ज मानला होता. त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम म्हणजे असा एरो पाहिजे Ln. त्याच्या डोक्यावर कोणता चार्ज येईल? A+ nx- असा त्या डोक्यावरचा चार्ज असेल. तर आता आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K कसा काढता येईल? आपल्याला माहिती आहे, आपण 11वीला शिकलोय, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. मग प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणून बघा MLN डोक्यावर A++ nx- म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं डिवायडेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे आता इथलं कॉन्सन्ट्रेशन आहे, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Lx- आणि त्याच्या शेजारी n आकडा आहे म्हणून तो झाला पॉवर. आपण 11वीला शिकलो स्टॉकिओमेट्रिक कोएफिशियंट हे पॉवर म्हणतात. ज्यावेळेस इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी आपण एक्सप्रेशन लिहित असतो इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ma+. त्याच्यावर कुठलाही संख्या नाही म्हणून त्याच्या डोक्यावर पॉवर नाही. तर कॉम्प्लेक्सचं मेटलचं कॉन्सन्ट्रेशन माहीत झालं, लिगँडचं कॉन्सन्ट्रेशन
माहीत झालं म्हणजे आपल्याला माहीत आहे मेटल आणि लिगॅंड दोघे एकमेकांमध्ये मिसळले की कॉम्प्लेक्स तयार होतो. मग मिसळतानाच मेटलचं कॉन्सन्ट्रेशन माहीत करून घ्यायचं, लिगॅंडचं कॉन्सन्ट्रेशन माहीत करून घ्यायचं आणि तयार झालेल्या कॉम्प्लेक्सचं कॉन्सन्ट्रेशन मोजायचं. तुम्हाला लगेचच त्या कॉम्प्लेक्सचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मोजता येतो. काय फॉर्म्युला? तर त्या कॉम्प्लेक्सचं कॉन्सन्ट्रेशन मेटलच्या कॉन्सन्ट्रेशन आणि लिगॅंडच्या कॉन्सन्ट्रेशनच्या योग्य पॉवरनं गुणायचं, तुम्हाला स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मिळतो. म्हणजेच मेटलचं, लिगॅंडचं आणि कॉम्प्लेक्सचं कॉन्सन्ट्रेशन मोजलं की आपल्याला हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढता येतो. तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजेच त्या कॉम्प्लेक्सचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असतो. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स कॅन बी एक्सप्लेन्ड इन टर्म्स ऑफ के. त्या केच्या किंमतीवर स्टॅबिलिटी ठरते. हायर द व्हॅल्यू ऑफ के लार्जर इज द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. जेवढी केची किंमत जास्त तेवढे त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त. द इक्विलिब्रियम फॉर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन विथ द करस्पॉन्डिंग के व्हॅल्यूज आर गिव्हन बिलो. काही उदाहरणादाखल आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. Ag प्लस प्लस 2Cn मायनस कोणता कॉम्प्लेक्स तयार होईल? AgCN2 मायनस. त्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट ज्यावेळेस एक्सपेरिमेंटली मोजला, हे मोजले 5.5 × 10⁻18 एवढा आला. Cu2 प्लसची आणि 4Cn मायनस आयनची रिॲक्शन केली CuCN4. आता डोक्यावर 2 मायनस कसं आलं बघा. हे +2 आणि हे 4 मायनस, 4 मायनसमधनं 2 प्लस गेले म्हणजे 4 मायनस आणि 2 प्लस -2 म्हणून डोक्यावर -2 चार्ज आला. त्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट आला 2.0 × 10⁻27. त्यासाठी हे कसं काढलं असेल? ह्याचं कॉन्सन्ट्रेशन मोजलं असेल, कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 4 केली असेल आणि ह्याची कॉन्सन्ट्रेशननं त्याला गुणलं म्हणजेच खाली ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन वर ह्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच हे ह्याच्यासाठी काय होईल? स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन लिहून दाखवलं. K इज इक्वल टू concentration of CuCN4 2 minus divided by concentration of Cu2 plus into concentration Cn raised to 4 कारण त्याच्या शेजारी 4 आहे. मग तुम्ही Cn मायनसचं कॉन्सन्ट्रेशन मोजा, कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन मोजा, कॉम्प्लेक्सचं कॉन्सन्ट्रेशन मोजा, तुम्हाला स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मिळतो. मग हे काढलेले स्टॅबिलिटी कॉन्स्टंट तसेच काढलेत ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून कॉन्सन्ट्रेशन मोजून, तर तो आला 2.0 × 10⁻27. CO3 प्लस प्लस 6NH3 कोणता कॉम्प्लेक्स तयार होणार? CONH36. ह्याच्यावर काय चार्ज असेल? 3 प्लस आणि ह्याच्यावर 0 चार्ज असतो. 6 × 0 0 मग +3 + 0 +3 चार्ज आला. म्हणजे इथला चार्ज जर काढायचा असेल तर लिगॅंडवरच्या चार्जला लिगॅंडच्या संख्येनं गुणायचं आणि प्लस मेटलवरचा चार्ज त्याच्यामध्ये मिसळायचं, तुम्हाला इथला चार्ज मिळतो. K इज इक्वल टू 5 × 10⁻33. सगळ्यात जास्त केची व्हॅल्यू कोणती आहे? तर ह्या तिसऱ्या कॉम्प्लेक्स. म्हणून हा कॉम्प्लेक्स सगळ्यात जास्त स्टेबल असतो. कारण रूल काय आहे? हायर द व्हॅल्यू लार्जर इज द स्टॅबिलिटी. म्हणून सगळ्यात जास्त स्टेबल कॉम्प्लेक्स असेल तिघामध्ये. तुम्हाला नुसत्या केच्या व्हॅल्यू पुरवल्या की तुम्ही सांगू शकता कुठला कॉम्प्लेक्स स्टेबल आहे. जेवढी हायर व्हॅल्यू तेवढा कॉम्प्लेक्स स्टेबल. म्हणून फ्रॉम द अबोव डाटा CONH363 प्लस इज मोर स्टेबल दॅन AgCN2 ह्याच्यापेक्षा जास्त स्टेबल असेल अँड CuCN4 ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्टेबल असेल. ह्या दोघात कोण जास्त स्टेबल असेल तर ह्याची पॉवर जास्त आहे म्हणून हा स्टेबल आणि सगळ्यात स्टेबल हा. म्हणजेच ह्या स्टॅबिलिटी ऑर्डर आपण ठरवू शकतो. आणि असेच प्रश्न CET क्वेश्चनला असतात. तुम्हाला कॉम्प्लेक्स आणि त्याचे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट पुरवले जातात आणि विचारलं जातं विच कॉम्प्लेक्स हॅव मॅक्झिमम स्टॅबिलिटी ऑर राईट द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, असे प्रश्न विचारतात. म्हणून नियम लक्षात ठेवायचा, हायर द व्हॅल्यू ऑफ K लार्जर इज द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. फॅक्टर्स विच गव्हर्न स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. बघा, कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज गव्हर्न्ड बाय 2 फॅक्टर्स. बघा, स्टॅबिलिटी कॉम्प्लेक्सची 2 गोष्टीवर अवलंबून असते. चार्ज टू साईज रेशो. बघा, वर काय घ्यायचा? कॉम्प्लेक्समध्ये जो मेटल असतो त्याचा चार्ज आणि त्याला त्या मेटलच्या साईजनं भागायचं आणि जो रेशो येईल त्याच्यावर त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी डिपेंड असते. आणि दुसरा फॅक्टर त्या मेटल भोवती कोणते लिगॅंड आहेत त्या लिगॅंडचं नेचर.
त्याच्यावर कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी डिपेंड असते. उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया म्हणजे लक्षात येईल. चार्ज टू, पहिला फॅक्टर काय आहे, चार्ज टू साईज रेशो ऑफ द मेटल आहे. हायर द रेशो, हा जेवढा रेशो जास्त येईल हा रेशो काढायचा. वर काय घ्यायचं, मेटलचा चार्ज, आणि खाली काय घ्यायची त्याची साईज. तर चार्ज टू साईज रेशो घ्यायचा, जेवढा रेशो जास्त तेवढी त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त. आता त्यासाठी एक ऑर्डर दिली आहे तुम्हाला बघा, Cu2+, Ni2+, CO2+, Fe2+, Mn2+, Cd2+. म्हणजेच कॉपर 2+, Ni2+, ह्या सगळ्यांवरचा चार्ज सेम आहे, परंतु चार्ज सगळ्याचा सेम आहे, परंतु स्टॅबिलिटी मात्र बदलते. कॉपरचे कॉम्प्लेक्स हे सगळ्यात जास्त स्टेबल आहेत, कारण ह्या सगळ्यांवरचा चार्ज जरी सेम असला तरी कॉपरची साईज सगळ्यात लहान आहे. म्हणजेच साईज खाली आहे रेशोमध्ये. बघा, वर काय घ्यायचंय, चार्ज, वर घ्यायचंय चार्ज, खाली घ्यायचे साईज. मग कॉपरची साईज कमी असल्यामुळं हा रेशो जो आहे चार्ज टू साईज रेशो हा जास्त येणार, हायर येणार, आणि म्हणून कॉपरचे कॉम्प्लेक्सेस जास्त स्टेबल असतात. म्हणून जेवढी साईज छोटी तेवढी त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त, कारण जेवढी साईज छोटी तेवढा चार्ज टू साईज रेशो हायर येणार, आणि जेवढा हायर रेशो असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असेल. मग Ni2+, CO2+, Fe2+, Mn2+, Cd2+. म्हणजेच याचा अर्थ Cd2+ ची साईज सगळ्यात जास्त आहे, म्हणून त्याच्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कमी असणार. ही जी ऑर्डर तयार केली त्या ऑर्डरला काय म्हणतात बघा, आयर्विंग विल्यम ऑर्डर. म्हणजे ह्याच्यात आयोनिक साईजनुसार मेटलचे आयन ठेवले, ज्याची आयोनिक साईज जास्त सगळ्यात कमी त्याची स्टॅबिलिटी जास्त, कारण त्याचा चार्ज टू साईज रेशो हायर येणार, आणि म्हणून ह्या ऑर्डरला आयर्विंग विल्यम ऑर्डर म्हणतात. बघा, त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलंय. कॉपरचा कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल का असणार, तर कॉपर आणि सीडीचा चार्ज दोघाचा पण सेम +2 आहे, पण Cu2+ ची रेडियस ही 69 पिकोमीटर आहे, म्हणजे ह्याची, आणि ह्याची साईज आहे 97 पिकोमीटर. ह्याची साईज अतिशय कमी आहे. म्हणजे दोघावरचा चार्ज समजा जरी +2 असला, दोघावरचा चार्ज जरी समजा +2 असला तरी कॉपरच्या बाबतीत आपल्याला 69 भागावं लागेल, आणि सीडीच्या बाबतीत +2 चार्जला 97 न भागावं लागेल. मग हे छोट्या अंकानं भागले म्हणून ही तर रेशो जास्त येणार, भागले म्हणून ही तर रेशो कमी येणार. म्हणजे सीडीच्या बाबतीत चार्ज टू रेशो कमी येणार, आणि कॉपरच्या बाबतीत चार्ज टू साईज रेशो हायर येणार, म्हणून कॉपरचे कॉम्प्लेक्सेस हे जास्त स्टेबल असणार सीडीचं. म्हणजे ह्या ऑर्डरवरनं तुम्ही लगेच सांगू शकता की कोणता कॉम्प्लेक्स स्टेबल आहे. उदाहरण दाखवतो, CuNH3 की CONH3 6 किंवा CONH3 असं आपण घेऊया +3. आता कोणता कॉम्प्लेक्स, किंवा NiNH3 घेतो. CuNH3 आणि NiNH3, ह्याच्यावर चार्ज येणार कॉपरचा +2, आणि ह्याच्यावर Niचा चार्ज येणार +2. आता कोणता कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असेल, तर कॉपरचा. म्हणजे ह्या ऑर्डरवरनं तुम्ही लगेच सांगू शकता कॉपरचा कॉम्प्लेक्स सेम आहे, पण इथं लिगॅंड दोघाचं सेम असायला पाहिजे, कारण स्टॅबिलिटी ही लिगॅंडच्या नेचरवर सुद्धा डिपेंड असते. म्हणून स्टॅबिलिटीसाठी सगळ्यात महत्त्वाचा के, तर आपण बिनधास्तपणे सांगू शकतो जेवढा हायर के तेवढी स्टॅबिलिटी जास्त. परंतु ज्यावेळेस लिगॅंड सेम असतील आणि मेटलची साईज आपल्याला माहीत असेल तर त्यावरनं सुद्धा आपण स्टॅबिलिटी सांगू शकतो. कॉपरची साईज कमी असल्यामुळे कॉपरचा स्टेबल कॉम्प्लेक्स असणार, आणि Niचा कॉम्प्लेक्स ह्या कॉम्प्लेक्सपेक्षा कमी स्टेबल असेल. चार्ज टू साईज रेशो ऑफ Cu2+ इज ग्रेटर दॅन Cd2+. देअरफॉर Cu2+ फॉर्म्स स्टेबल कॉम्प्लेक्सेस दॅन Cd2+. म्हणजेच कॉपरचे जे कॉम्प्लेक्सेस असतील ते Cd2+च्या कॉम्प्लेक्सेसपेक्षा जास्त स्टेबल असतील. दुसरा फॅक्टर, नेचर ऑफ लिगॅंड. आता लिगॅंडवर कसा डिपेंड आहे बघूया. समजा आपल्याकडे दोन्ही आहेत, दोन्ही कॉम्प्लेक्स मधला मेटल सेम आहे, पण लिगॅंड वेगवेगळे.
आता कोणता कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असेल? मेटल आयन तर दोघाकडचा प्लस कॉपर 2 प्लस आहे, कॉपर 2 प्लस आहे म्हणजेच दोघावरचा चार्ज आता आपण काढूया, ह्याच्यावर +2 आणि ह्याच्यावर CN वर -1 असतो, -1 × 4 -4 +2 -4 म्हणजे इथं डोक्यावर -2 चार्ज येणार. ह्याला चार्ज नंबर असं म्हणतात, तो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. ह्याच्यावर चार्ज नंबर किती असणार? +2, ह्याचा 0 × 4 0 +2 +0 म्हणजे ह्या डोक्यावर चार्ज असणार +2. मग ह्याच्यामध्ये कोणता कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असणार? आता मेटल आयन तर दोघातला तोच आहे सेम, म्हणजे मेटल आयनवर ठरणार नाही, ते ठरणार लिगँडवर. मग आपल्याला माहीत पाहिजे कोणतं लिगँड स्ट्रॉंग आहे, म्हणजेच लिगँड कोणतं स्ट्रॉंग त्याच्यावर सुद्धा कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त डिपेंड असते. मग ह्या CN लिगँड हे अमोनियापेक्षा स्ट्रॉंग लिगँड आहे, कारण त्याच्यावर फुल निगेटिव्ह चार्ज असतो, हे न्यूट्रल लिगँड, म्हणून ह्याची स्टॅबिलिटी जास्त असणार ह्याच्यापेक्षा. म्हणजे स्टॅबिलिटी आणखीन एका फॅक्टरवर डिपेंड असते, ती म्हणजे नेचर ऑफ लिगँड. A second factor that governs stability of complex is related to how easily the ligand can donate its lone pair of electrons to the central metal ion, that is basicity of ligand. बघा, कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते की लिगँड किती इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करते. म्हणजे जेवढं इलेक्ट्रॉन जास्त डोनेट करेल लवकर, तेवढा कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असणार. मग इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची क्षमता लिगँडची, त्यालाच बेसिसिटी म्हणतात. म्हणून जेवढा इलेक्ट्रॉन लवकर डोनेट करेल तेवढी त्याची बेसिसिटी जास्त असेल, आणि जेवढी बेसिसिटी जास्त असेल तेवढं ते कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असेल. म्हणून CN ची बेसिसिटी जास्त आहे, म्हणून हा कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असेल. द लिगँड्स दोज आर स्ट्रॉंगर बेसेस टेंड टू फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्स. जो स्ट्रॉंग बेस असतो लिगँड, तो स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार करतो. Question: the stability constant K of AgCN2 is 5.5 × 10⁻18, while that is corresponding AgNH3 twice plus is 1.6 × 10⁻7. Explain why AgCN2 minus is more stable. बघा, असा प्रश्न आपल्याला कॅन यू टेल म्हणून दिलाय. मग आता AgCN2 चा K दिलाय 10⁻18 मध्ये आहे, आणि AgNH3 चा आहे 10⁻7. मग इथं हा जास्त स्टेबल का असण्याचं कारण काय? तर त्याच्या केची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणून केची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं हा जास्त स्टेबल असेल. म्हणून इथं लिहिलंय मी, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स कॅन बी एक्सप्लेन्ड इन टर्म्स ऑफ के. हायर द व्हॅल्यू ऑफ के लार्जर इज द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. मग AgCN2 मायनसची स्टॅबिलिटी कॉन्स्टंट जास्त आहे, म्हणून त्याची स्टॅबिलिटी जास्त. मग तेच विचारलं होतं की AgCN2 का जास्त स्टेबल आहे. आणखीन एक सांगू शकतो आपण, दोघांमधला मेटल आयन तर सेम आहे, त्यामुळे चार्ज टू साईज रेशो दोघांचा सेम येणार. पण ह्याच्यात CN लिगँड आहे आणि ह्याच्यात अमोनिया लिगँड आहे. मग कोणतं लिगँड स्ट्रॉंगर आहे? CN. म्हणजेच आणखीन एक इथं कारण लिहू शकता, CN मायनस इज ए मोर बेसिक लिगँड दॅन NH3 लिगँड, देअरफॉर AgCN2 हॅज हायर स्टॅबिलिटी. म्हणजेच हे दुसरं कारण सुद्धा तुम्ही इथं जोडू शकता आणि ते तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे दोन कारणामुळं हा कॉम्प्लेक्स स्टेबल आहे. पहिलं म्हणजे त्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट हायर आहे, आणि दुसरं कारण म्हणजे हे CN2 लिगँड हे जास्त बेसिक असतं अमोनिया लिगँडपेक्षा, आणि म्हणून हा कॉम्प्लेक्स हा जास्त स्टेबल आहे. थँक्यू.